बी एक्झाम इज देअर टुमॉरो. दीज टिप्स विल ऑफकोर्स सेव्ह यू आणि तुम्ही नक्की पास व्हा. फर्स्ट वन इज टेक ऑल द बेअरॅक्स. बरेच लोक असे सांगता की 4-5च बेअरॅक घेऊन जायचे तुम्ही पास होता, बट ही चूक करू नका. बिकॉज बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ते इन्कम टॅक्सचे 2-3 क्वेश्चन येऊन जातात. जसं लास्ट इयर्स इन्कम टॅक्सवर 4 क्वेश्चन आले होते आणि मी ती बेअरॅक नेली नव्हती, पण हँडफुली मी पास झाले. थँक्यू, ते बरं झालं एक पास झाले मी. बट ह्या तुम्ही इन्कम टॅक्स, लेबर, प्रत्येक इंडस्ट्रियल डिस्प्यूट, छोट्या छोट्या बेअरॅक्स तुम्ही नक्की सोबत ठेवा. जे काही 21-22 सेट त्यांनी सांगितले ते तुम्ही सोबत ठेवा. सेकंड इज एक्झामिनेशन हॉलमध्ये आपण अर्धा तास किंवा 1 तास लवकर जातो. तुम्ही बेअरॅक अरेंज करून ठेवा. पूर्ण बेंच आपला असतो, समोरवरती इम्पॉर्टंटवाले बेअरॅक ठेवा. इम्पॉर्टंट म्हणजे लाईक मोठे मोठे CPC असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, BNS, BNSS, देन भारतीय न्याय संहिता, इंडियन पिनल कोड, हे सगळे असे वरती ठेवा. देन खाली कोणते ठेवा जे तुम्हाला लगेच भेटतील की हां हे इथून आपल्याला उचलायचे आहे. तर कोणतं लेबर ठेवा, इंडियन एव्हिडन्स ठेवा, भारतीय साक्ष अधिनियम ठेवा, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट, हे छोटे छोटे बेअरॅक तिथे ठेवा. सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट, हे सगळे ठेवा तिथे. देन फोर्थ इज OMR शीट आणि क्वेश्चन पेपर. आपण स्टार्टिंगला क्वेश्चन पेपरवर टिक करतो आणि नंतर OMR शीट फिल करू. लक्ष ठेवा की ते तुम्ही एकदम नीट फिल करा. बऱ्याच वेळेस असं होतं की क्वेश्चन पेपरवर आपण राईट आन्सर मार्क करतो, पण OMR शीटमध्ये घाईघाईमध्ये आपण खूप चुकीचं मे बी Bचं C करतो, Cचं B करतो, असं बऱ्याच वेळेस होतं. याच्यासाठी एक ट्रिक अशी आहे, 2 तास तुम्ही पूर्ण नीट पेपर सॉल्व करा. ठीक आहे, जेवढे 2 तासामध्ये झाले आहे तेवढे लगेच तुम्ही नंतर OMR शीटवर फिल करायला घ्या. पटापट फिल करा आणि नीट फिल करा आणि मग उरलेल्या अर्ध्या तासामध्ये जे काही उरलेले आहेत ते फिल करा. आणि लक्षात ठेवा, अजून 5th टिप, अटेम्प्ट एव्हरी क्वेश्चन. येस, एक पण क्वेश्चन सोडू नका. हा पासिंगचा पेपर आहे, बट बरेचसे लोक जे आहेत ते क्वालिफाय होत नाही, बरेच लोक फेल होतात. सो तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व करा. नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. सो तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सॉल्व केलाच पाहिजे. 6th वन इज युनिफॉर्म. कोणताही लूज कम्फर्टेबल जो तुम्हाला ड्रेस आहे तो तुम्ही वेअर करा, ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात. का ऊन आहे खूप, सो मग तुम्ही त्या हिशोबाने एकदम कम्फर्टेबल ड्रेस वेअर करा. 7th आहे रीड. एकदम करेक्ट करा. नेमकं काय विचारलं आहे क्वेश्चनमध्ये, इनकरेक्ट विचारलं आहे की करेक्ट विचारलं आहे. बिकॉज असं होतं की एक्झाम्पल, अकॉर्डिंग टू सेक्शन 173, दॅट इज इन्फॉर्मेशन रिलेटेड टू कॉग्निझेबल ऑफेन्स इन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर इनकरेक्ट. इनकरेक्ट विचारता आपण रीड करतो आणि करेक्टवर मार्क करतो, मग ते एक चुकी होऊ शकते, ती लक्षात घ्या. देन 8th वन इज लास्ट इयर असा क्वेश्चन होते की एक्झाम्पल रीड सेक्शन 78. आपण 78 रीड करायला घेतो, 78मध्ये असं असतं की रीड सेक्शन 53 आणि त्या क्वेश्चनचं आन्सर 53मध्ये असतं. असं इंटरलिंक क्वेश्चन असतं. सो तुम्ही याच्यावर नक्की लक्ष द्या. एवढ्या माझ्या टिप्स तुम्ही नक्की लक्ष द्या. तुम्ही नक्की पास व्हाल. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि येस, पेपर चांगला सोडवा आणि बाकीच्या अजून अपडेटसाठी मला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.